चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे, काल आपण बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी पाहिली। आज आपल्याला बैजिक राशींचा गुणाकार आणि भागाकार यावर चर्चा करायची आहे। तर जास्त वेळ न लावता सुरुवात करू आपण बैजिक राशींचा गुणाकार। पारे आता बैजिक राशींचा गुणाकार करताना ज्या पद्धतीने तुम्हाला बेरीज व वजाबाकी तुम्ही केली, तिथं तुम्हाला सजातीय पद पाहावं लागले आणि सजातीय पदांचीच बेरीज वजाबाकी झाली होती, बरोबर आहे। पण इथं तसं काही ताण घ्यायची गरज नाही गुणाकार करताना। बघा आता कसं, समजा तुम्हाला मी या ठिकाणी दिलं उदाहरण पी गुणिले पी बरोबर लिहिता येत नाही का आपल्याला? लिहिता येते बरोबर। काय लिहाल सांगा? पीचा क्यूब। पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते, ताणत नाही। दुसरं मी तुम्हाला म्हणलो, समजा एक चल एक्स आहे, दुसरं वाय आहे, तिसरा झेड आहे, भावड्या याचा गुणाकार करा एक्स वाय झेड, तर तू लगेच लिहिशील का नाही? एक्स वा गुणिले वाय गुणिले झेड एक्स वाय। म्हणजे इथं सजातीय नसले तरी भी काय झाला? गुणाकार झाला। काल बेरीज होऊ लागली का नाही? समजा मी बेरीज दिली होती काल, आठवा, इथं लिहिलं एक्स अधिक वाय अधिक झेड, याची बेरीज होईल का? या अशाला असंच ठेवलं होतं, आठवा, बरोबर आहे का नाही? बेरीज करताना यांचं जे काही चल होते ते सारखे पाहिजे। 3a अधिक 5a आता लिहिता येते 8a, बरोबर आहे का नाही? काही असो, 3a घन 5a घन उत्तर 8a घन, राईट सर। याला सजातीय म्हणलो बेरजेमध्ये। इथं काही ताण नाही गुणाकाराचा, ठीक आहे। चला मग एक्स वाय झेडचा गुणाकार करा। आता याच्यासोबत सहगुणक आले, उदाहरणार्थ इथं मी लिहितो 7p गुणिले 8p, तर काय घाबरायची गरज आहे का? पहा, 7 न 8ला गुणा, मस्त आपला गुणाकार करा, 7 8 56, पी गुणिले पी, पीचा वर्ग व्हायला पाहिजे। जितक्या वाऱ्या ते अक्षर आहे तेवढा वर्ग लिहायला पाहिजे, म्हणजे तेवढा त्याच्या डोक्यावर घात लिहायला पाहिजे, मान्य करा। दुसरं लिहितो आता या ठिकाणी 5pचा वर्ग गुणिले फक्त आणि फक्त या ठिकाणी समजा 8p, 5 40 करून मोकळे व्हा पहिले। आता चलाचा चलासोबत करू, पीचा वर्ग म्हणजे पी दोनदा आहे, पीचा पहिला पी एकदा आहे, पी कितदा झालं रे? तीनदा। गणिताच्या भाषेत पीचा वर्ग आणि पीचा पहिला बरोबर आहे, पी वर्ग गुणिले पीचा पहिला, म्हणजे याचा अर्थ पाया समान आहे, घातांकाची बेरीज करा, 2 आणि 1 3, यायला पाहिजे लक्षात। जमल गुणाकार। आता एकासोबत 2 आले आणखी, समजा तुम्हाला म्हणलो 7pq गुणिले 12pq, तरी 12 7 84, पी गुणिले पी, बोला, पीचा वर्ग, क्यू गुणिले क्यू, शाबास, आन्सर समा। किती सोपं आहे, पहिला दिवस ज्याचा आहे त्याला बी कळावं। पी न पीला गुणल्या पीचा वर्ग येथे, बरोबर आहे का? मोडू अधिक बी आणि पुन्हा दिलं दुसऱ्या कंसात ए अधिक बी। भविष्यात भावड्या विस्तार सूत्र नावाचा कार्यक्रम आहे, तेव्हा गुणाकार काम देणार आहे तुम्हाला, बरोबर आहे। पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए अधिक बी, गुणाकार करा। तर पहिले मी नियमानं करून दाखवतो, नंतर ट्रिक्स देतो इकडं बाजूला, ठीक आहे। नियम पहा काय सांगायला आहे। नियम म्हणते ए अधिक बी या कंसानं या कंसाला गुणायचं आहे। कोणता तरी एक कंस जशास तसा ठेवा, जशास तसा ठेवा, हा कंस आहे हा। याला पहिले कोण गुणायचं आहे? ए न, मग इथं ए लिहा। नंतर कोण गुणायचं आहे? अधिक बी न, इथं अधिक बी घ्या। पहिल्यांदा कोण गुणायलो? ए न, नंतर गुणायलो बी न, बस गुणा सोपं आहे। ए गुणिले ए, एचा वर्ग, प्लस ए गुणिले बी, ए बी, प्लस बी गुणिले ए बी किंवा बी ए। मग बी ए लिहिलं काय? 5 7 35, मग 7 5 काय? 35, सारखंच होतं। म्हणून बी एच्या ऐवजी ए बी लिहि, प्लस बी गुणिले बी, बीचा वर्ग। आता सोडवा, ए वर्ग अधिक बेरीज करायची, आता ए बी अधिक ए बी, काल झालं की रे? ए बी अधिक ए बी 2ab प्लस बीचा स्क्वेअर, करेक्ट। हे तयार झालं विस्तार सूत्र, हा याचा गुणाकार आहे, पुन्हा काय होत नाही आता याचं,
बरं आहे का नाही. ए अधिक बी न ए अधिक बीला गुणल्यावर काय तयार झालं, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे ए अधिक बीचा वर्ग याचा विस्तार आहे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. हा लक्षात. हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला काम देणार आहे नंतर सध्या, बरोबर आहे. मग आता तुम्हाला कळायला पाहिजे होतं शिकवायला गुणाकार हे वर्ग कुठून आणला. अरे गजूभाऊ, ए अधिक बीचा वर्ग म्हणजे त्या कंसाचा वर्ग म्हणजे ते कंस दोनदा आहे. 5चा वर्ग म्हणजे काय रे 5 गुणिले 5. तसं ए अधिक बीचा वर्ग म्हणजे काय रे ए अधिक बी गुणिले ए अधिक बी. बरोबर आहे. त्याच कंसाने त्याच कंसाला गुणलं हे आलं. आता शॉर्टकटमध्ये फास्ट कसे करू शकले असते ते पहा बाजूला. समजा मी तुम्हाला इथे लिहिलो ए अधिक बी ए अधिक बी. काय करायचा दोघायचा गुणाकार करायचा. लक्ष दे. चला गुणाकार करा. बी गुणिले बी बीचा वर्ग, ए गुणिले ए एचा वर्ग. किती सोपं आहे. बी गुणिले बी ए गुणिले. जमलं. आता मधात काय करायचं ते लक्ष द्या. असं करायचं ए गुणिले बी ए बी. दिसेल ना ए गुणिले बी ए बी आणि ए गुणिले बी ए बी पण कोणते प्लस. मग ए बी अधिक ए बी 2ab. फिनिश. आपल्याला दोन्ही यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. किती सोपं आहे बघा नाही. बी गुणिले बी बीचा वर्ग का 2b येतो. गुणाकार आहे. बीचा वर्ग ले ए गुणिले एचा वर्ग ले. नंतर ए न बीला गुणलं ए बी आलं प्लस ए न बीला गुणलं ए बी आलं. 1ab आणि अधिक 1ab बरोबर 2ab झालं. ते मधातल्या याले का नाही. शास्त्री महादेव गोविंद रानडे यायला पाहिजे तुम्हाला. मोडू लिहा लिहा. कीर्तनाला आल्यावर बसू नका. लिहा पलकड तरी लिहा. अलकाळा कटाळा येत असला ते पोलीस भरतीला आहे. SRPFचा पेपर पाहून घे एकदा. बेसिकमध्ये बी आहे. आलो तसं वही काळी करायची. कळो न कळो. मी तर कळस्तोर सांगणार आहे. नाही तर मग मरस्तोर पश्चाताप व्हायचा की ज्या त्या टायमाला जे ते ऐकलं असतं तर बरं होतं. मोडू का. पहिला गुणाकार सोपा बघा. कुठून सुरुवात केली तर मी आणि एंडिंग कुठं व्हायली हळूहळू. यदा कृष्णमूर्ती पहा. चिन्हाचा खेळ बी याच्यात जमला पाहिजे. आता एकदा कंसामधले याला कसं गुणायचं ते बघा. आता समजा मी इथं लिहितो 5p आणि यानं गुणून आपण बघा कंसातल्या 7pला आणि 8qला गुणता येते. पहिला गुणाकार हे काही गुणाकार कुठे आहे. हे काय कंसाच्या बाहेरची संख्या अख्या कंसाला गुणिले 5p न कंसातल्या याला गुणायचे 7p अधिक 8qला. चला गुणा. 5 7 35 p गुणिले p. शाबास. प्लस हे प्लसचं चिन्ह नीट लक्ष दे. 5 8 p गुणिले q pq का वर्ग लिहितो. p न qला गुणल्यावर pq. x न y ला गुणल्यावर xy झड pqr. उत्तर काय होतं याचं 35p वर्ग अधिक 40pq. एका आयताकृती बागेची लांबी तुला दिली. आयताकृती बागेची लांबी तुला दिली 2x अधिक 3y. आयताकृती बागेची लांबी. आयताकृती बागेची रुंदी तुला दिली 2x वजा 3y. तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. का नाही येऊ शकत असं पोलीस भरतीला. आयताकृती बागेची लांबी आणि रुंदी दिली क्षेत्रफळ काढा. 2x अधिक 3y 2x वजा 3y. क्लिअर आहे. आपण आता केलं तर तसंच. पहिला येडा 3 त्रिक y गुणिले y. शाबास. आता चिन्हाचा खेळ जरा नीट पाना. +3 न -3 ला गुणले 3 त्रिक 9 कोणचे कळत असेल ना. अधिक 3 गुणिले वजा 3 तूच सांग. -9 न
+3 गुणिले -3. अरे अधिक केव्हा झाले असते? -3 गुणिले -3, वजा वजा अधिक झाला असतं. पण एक अधिक आहे आणि एक वजा आहे. -9. नेक्स्ट 2x गुणिले 2x. आता दोघंही प्लस आहेत मस्त. हे ना गुणल्यावर प्लसच आहे ना. 2 दोन्ही 4. x गुणिले x, x चा वर्ग. शाबास, जमलं सर. 2 दोन्ही 4, x गुणिले x, x चा वर्ग. आता हे राहिलं ना आपलं तिरकस. चला आता बेत्रिक -3 ला गुणले -6. बेत्रिक कोणते 6? इकडं बेत्रिक प्लस ला गुणले. हे 3 अधिक आहेत, हे 2 बी अधिक आहेत. तर गुणाकार काही सांगा ना. +6. मग इथं काय आलं तर xy. इथे लिहितो आता -6xy आणि इकडं +6xy. कोण सांगते उत्तर? +6xy -6xy कॅन्सल. आन्सर किती रे? 0. कारण 6 ची विरुद्ध संख्या आहे की रे -6. म्हणून उत्तर किती आलं याचं? एवढं 4x चा वर्ग -9y वर्ग. फिनिश. मान्य करा. कारण xy मधून xy गेल्या पुन्हा काय लिहू नको. 0xy इतकं नको. 0 म्हणला तरी धकत आहे, तेवढा काय चलाचं नाही. हां, xy अधिक xy मग मात्र 2xy. परंतु इथं लिहिलं आहे -6xy आणि +6xy. आता भी उत्तर 0xy. का 0? कारण -6 आणि +6 किती रे? 12 म्हणायले. घ्यायला बारामतीला. -6 +6 किती? 0. मान्य आहे का? हेडिंग टाका. गुणाकार करा. 16xy गुणिले 18xy बरोबर किती? पर्याय असतात पण मी देणार नाही. 16xy गुणिले 18xy. लक्ष द्या. 16xy गुणिले 18xy. 16 न 18ला गुणाय सांगितलंय, गुणिले xy न xy ला गुणाय सांगितले. असाच अर्थ आहे त्याचा. 16 गुणिले 18 आणि xy गुणिले xy लिहिलं तेच. आता सुरुवात. 16 गुणिले 18 तुला येत असेल पाडा मन. बरोबर आहे का नाही? नाही तर पण मी शिकवलं त्या पद्धतीनं. हे किती येतं? 10. 16 9 160. 16 8 128. 160 आणि 128 288. बरोबर आहे का? x ने x ला गुणलं x चा वर्ग, y न y ला गुणलं y चा वर्ग. फिनिश. उत्तर होतं याचं 288 x वर्ग y वर्ग. चला पहा. 2xy वर्ग गुणिले 4y झड वर्ग. याचा अर्थ होतो, तुम्हाला फोड करून यासाठी दाखवायलो की बाबा गुणाकार कशाचा असते. इथं बघा 2 न 4 ला गुणायचे. बरोबर आहे. y वर्ग आहे, सॉरी अगोदर x आहे, पुन्हा नंतर y वर्ग आहे गुणिले y दिसायला हे बाय दिसला, x लिहिला, हे y वर्ग लिहिला, हा y लिहितो, नंतर हा झड वर्ग लिहितो. जितके अक्षर आहेत तेवढे चल लिहून टाका. बरोबर आहे का? हे बाय x y वर्ग, हा y, हा झड वर्ग. गुणाकार आता करू आपण. चला. 2 चोक 8. 2 चोक 8. x ला पार्टनर आहे का कोणी? नाही. मग x ला x, y ला आहे का? y वर्ग गुणिले y, y चा कितवा घात? 3रा. शाबास. झडला आहे का कोणी पार्टनर? मग झड वर्ग. फिनिश. हे उत्तर तुमचं. 8x गुणिले y घन गुणिले झड वर्ग बरोबर किती? 4c गुणिले कंसात 12a अधिक 17b. इथं गुणाकाराचं चिन्ह नसलं तरी जमत आहे. गुणाकारच आहे ते, तुम्हाला माहीत पाहिजे. चला. 4a न गुणायचं आहे आपल्याला 12a अधिक 17b ला. चला पहा. 4c गुणिले कंसात लिहायचं 12a अधिक 17b. कमॉन. 12 चोक 48. a गुणिले c, ac प्लस. जमलं ना? पुढं 4 गुणिले 17, 17 चोक 68. c गुणिले b, सी बी लिहा, नाही तर बी सी लिहा. तुमच्या मना बी सी लिहा, काय होत नाही त्याला. बरोबर आहे. पर्याय तुम्हाला असं दिसलं असं असेल. 48 ए सीच्या ऐवजी सी ए प्लस 68 बी सीच्या ऐवजी सी बी. याची काय बेरीज होत नाही. बरोबर आहे का? होईल. बेरीज होण्यासाठी काय पाहिजे होतं कोण सांगतंय? हे सी ए आहे तर हे बी सी ए पाहिजे होतं ना, मग झाली असती बेरीज. राशी सजातीय पाहिजे बेरीज करताना. गुणाकारात काही ताण नाही. x अधिक 5y
गुणाकार करा. पहिल्या कंसात आहे 4x अधिक 5y, दुसऱ्या कंसामध्ये 9x अधिक 7y. दोघांच्या मध्ये इथं गुणाकारात चिन्ह आहे. दोन पद्धतीने आपल्याला हा गुणाकार करता येतो. मी तुम्हाला सांगितलं होतं. पहिली पद्धत डायरेक्ट ट्रिक्सच्या सहाय्याने करा. दुसरी पद्धत डिटेल. पहिले डिटेल पाहायचं तर डिटेल पाहू. चला, 4x न गुणायचं आहे पलीकडल्या कंसाला 9x अधिक 7yला, तो जशाच तसा ठेवतो. नंतर अधिक 5y न गुणायचं आहे 9x अधिक 7yला. राईट ना सर? बरोबर का? पहिले येणं गुणावं लागेल, नंतर येणं गुणावं लागेल. हे काय पहिला बाजूला लिहिला येणं गुणू, नंतर 5y न, आणि हे तर आपल्या नेमकंच झालेलं आहे. चला आता 4 9 x गुणिला x प्लस 4 7 7 चौक 28 मन 4 7 28 मन, नाही तर 7 चौक 28 मन. x गुणिले y शाबास प्लस 5 न 9ला 5 9 y ने x ला गुणलं x y 5 7 y गुणिले y गुणिले y. करेक्ट. आता 36x वर्ग जशास तसं राहू दे प्लस 28xy आणि 45xy बेरीज होईल ना? कशामुळे होईल? कारण ही सजाती आहेत xy तर हे 28 आणि 45 किती झाले रे? 8 आणि 5 13, उरला 1 4 2 6 1 73xy. राईट ना? 28xy 45xy 73xy अधिक 35y वर्ग 35y वर्ग. करेक्ट. ज्याचं बी हे उत्तर आलं होतं बरोबर आहे. 4x अधिक 5y 9x अधिक 7y गुणाकार. पहिले असा करायचा 5 7 y गुणिले y, चिन्ह फोकस राहू द्या, प्लस प्लस आहे तर मग प्लसच. राईट ना सर? आता असा 4 9 36 प्लस प्लस आहे तर प्लसच. x गुणिला x शाबास प्लसला प्लस. आता तिरकस बघायचं 4 7 9 9 5 28 अधिक 45 बरोबर किती रे? 73. xy तर xyच, कारण हे 4 7 28xy होते. x न y ला गुणन 28xy. इथं 9 5 45xy आणि 28xy आणि 45xy किती झाले रे? 73xy. आन्सर. एका आयताची लांबी 8x अधिक 5 सेंटीमीटर. एका आयताची लांबी 8x अधिक 5 सेमी व रुंदी 5x अधिक 3 सेमी व रुंदी 5x अधिक 3 सेमी. रुंदी 5x अधिक 3 सेमी. रुंदी 5x अधिक 3 सेमी ची लांबी. पुढचा प्रश्न लिहा. एका आयताची लांबी 8x अधिक 5 सेमी व त्या आयताची रुंदी 5x अधिक 3 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. हा बी गुणाकाराचा प्रश्न आहे, कारण आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. तर तुम्हाला गुणाकार करायचा आहे लांबी गुणिले रुंदीचा. जो गुणाकार येईल ते आयताचं क्षेत्रफळ असेल. आता याचा गुणाकार कसा करायचा? 8x अधिक 5 आणि 5x अधिक 3 डायरेक्ट गुणायला सुरुवात केली. आता काही अडचण नाही. कमॉन 5 त्रिक. करेक्ट. कोणते 15 अधिक 5 न अधिक 3ला गुणा पहिले 5 त्रिक 15 आले. आता 8x गुणिले 5x 8x गुणिले 5x 8 5 40 x गुणिला x चा वर्ग. करेक्ट. आता अधिक इथं अधिक 15 जशास तसे राहू द्या. आता पहा 8x न गुणायचं 3ला 8 त्रिक 24 x जशास तसा. बरोबर ना? 8 त्रिक 24x बरोबर आहे का? सांगा लवकर. 24x प्लस 5 5 25 काय x. हे काय x आहे सोबत 25x. मग 24x आणि 25x 49x. इथं लिहा मदत 49. आन्सर. आयताचं क्षेत्रफळ किती आलं? 40x वर्ग अधिक 49x अधिक 15. असा पर्याय जिथे त्याला राईट करायचं. आणि लय अवघड नाही गुणाकार रे. 5 त्रिक 15 8 5 40 आणि 8 त्रिक 24 आणि दिसायले अखेरीला आणि बाणीला हे आकडे जरी आले ना तुला बस झाले. कोणते? 24 आणि 25 49. एकच पर्याय असेल ज्याच्यात 40 बराबर लिहिले 49 आणि 15.
बरोबर का? त्याच्या बाद चलाचा हिशोब मग बघायचं एक्स वर्ग काऊन. अच्छा बराबर आहे. इथं एक्स काऊन 25x होते वाटते हे आणि हे 24x. तर वर्ग व्हायचा विषय नाही. कारण काय गुणाकार असा केला आहे हो तर हे आला आणि त्याच्या बाद बेरीज केली आपण. बेरजेत वर्ग कसा करता नाही आलं लक्षात. 1 2 3 4 असं करा. नाही तर 1 2 3 4 मधल्याचा गुणाकार झाल्यावर मधल्याची काय आहे बेरीज.